तसे तर मार्केटमध्ये खूप छान छान पर्स बघायला मिळतात, ज्या काही हजारांपासून तर काही लाखांमध्ये सुद्धा जातात. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांना परवडतील आणि तितकेच स्टायलिश दिसतील, त्याशिवाय मजबूतही असतील असे काही पर्सचे ऑप्शन्स बघणार आहोत. हॅलो फ्रेंड्स, माझं नाव आहे श्वेता आणि आज खूप दिवसानंतर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक कलेक्टिव्ह व्हिडिओ. बेसिकली मी काही पर्सेस खरेदी केलेले आहे जे अंडर 500 रुपीजच्या बजेटमध्ये आहेत. ऑफिस, पार्टी, फंक्शन, ट्रॅव्हलिंग अशा ठिकाणी तुम्हाला वापरता येतील अशा काही कलेक्टिव्ह पर्स मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत जरूर पहा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लेट्स बिगिन. पर्स निवडताना काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्कीच विचारात घ्यायला हव्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बऱ्याच ड्रेसेसवर सूट होऊ शकेल अशा प्रकारची पर्स तुम्ही निवडायला हवी. नंबर 2, किमान आपल्या गरजेच्या वस्तू त्या पर्समध्ये मावतील इतकी स्पेस त्या पर्समध्ये असायला हवी. नंबर 3, पर्सच्या जिप्स म्हणजे चेन, त्यांचे हँडल्स मजबूत असायला हवेत. नंबर 4, पर्स किमान वॉटर रेझिस्टंट मटेरियलने बनलेली असावी, म्हणजे पाणी, डाग यांच्यापासून जरा प्रोटेक्टेड असावी. या सर्वप्रथम आपण बघूयात ऑफिस गोईंग पर्स. ऑफिस गोईंग पर्स अशी असायला हवी जी तुमच्या कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही प्रकारच्या आउटफिटवर मॅच होऊ शकेल. त्याशिवाय त्यामध्ये इतकी स्पेस नक्कीच असायला हवी ज्यामध्ये तुमचा लॅपटॉप, तुमचा चार्जर, त्यानंतर तुमचं सनग्लासेस, तुमचे काही कार्ड्स, तुमचे काही बेसिक मेकअप आयटम्स हे सगळं अगदी छान पद्धतीने मावेल असा कलर जो तुमच्या बऱ्यापैकी ड्रेसेसवर मॅच होऊ शकतो. इथे अशाच पद्धतीची माझ्याकडे ही पर्स आहे जी तुम्ही ऑफिससाठी वापरू शकता. अशा पद्धतीची लेदर लुकिंग पर्स आहे. हे ओरिजिनल लेदर नाहीये ऑब्विसली. सो अशा पद्धतीची पर्स मी तुम्हाला ऑफिससाठी सजेस्ट करेल जी बऱ्यापैकी स्टायलिश सुद्धा दिसते, तुमच्या कॅज्युअल आणि फॉर्मल दोन्ही ड्रेस कोडवर परफेक्टली सूट होऊ शकेल. सो अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही 2 कंपार्टमेंट बघू शकता. बऱ्यापैकी स्पेस या पर्समध्ये तुम्हाला मिळते. दिस लॅपटॉप यामध्ये नाही बसणार, बट बाकी इतर बरेचसे आयटम्स तुमचे या पर्समध्ये बसू शकतील. त्याशिवाय यामध्ये एक छोटासा तुम्हाला मनी चेन कप्पा पण दिलेला आहे. इथे बॅक साईडला सुद्धा तुम्हाला एक झिप मिळते आणि यामध्ये वापरलं गेलेलं अस्तरही चांगल्या क्वालिटीचं वापरलं गेलेलं आहे. आणि या बॅगला स्लिंग बनवण्यासाठी एक स्लिंग बेल्ट सुद्धा तुम्हाला दिला गेलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पर्सच्या खाली तुम्हाला इथे अशा पद्धतीचे हुक्स मिळतात, म्हणजे स्क्रूइंग केलेली दिसते. यामुळे काय होतं, तुम्ही सामान ठेवल्यानंतर, या पर्समध्ये सामान भरल्यानंतर ज्यावेळेस ही पर्स ठेवतात त्यावेळेस पर्सचा जो शेप आहे तो ॲज इट इज मेंटेन राहतो. ती कुठेही अशा पद्धतीने कोलॅप्स करत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्ही पर्स निवडाल त्यावेळेस हा जो पॅटर्न आहे हा नक्कीच चेक करून घ्या. याची प्राइस तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल. त्याशिवाय मी डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक प्रोव्हाइड करून दिलेली आहे. सो तुम्ही त्या लिंक थ्रू या पर्सेसला परचेस करू शकता. चला आता आपण बघूया या पुढची पर्स जी तुम्ही तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी वापरू शकता. ओके, सो ट्रॅव्हलिंगला जाताना आपल्याला थोडीशी फंकी अशी कलर्स मधली मिक्स अँड मॅच असलेली आणि त्याचबरोबर थोडी स्पेशियस अशी पर्स हवी असते, राईट. सो माझ्याकडे इथे हा ऑप्शन मी निवडलेला आहे जो आता आपण ओपन करून बघणार आहोत. ग्रेट. सो अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर कॉम्बिनेशन आहे या पर्सचं. अगेन ब्लॅक कलर आहे पण यावर प्रिंट आहे, त्यामुळे अर्थातच थोडीशी ट्रॅव्हलिंग वाईब यामुळे मिळते. तुमच्या ट्रॅव्हलिंग ड्रेसेसवर, थोड्याशा तुमच्या त्या मूडवर मॅच होईल अशा पद्धतीची ही थीम आहे. आणि स्पेस सुद्धा बऱ्यापैकी यामध्ये मिळते. इथे तुम्हाला एक फ्रंट झिपर मिळतं या पद्धतीने. ओके, ग्रेट. हे फ्रंट झिपर आहे. यामध्ये ऑफकोर्स तुमचा जर लॅपटॉप तुम्ही कॅरी करणार असाल तर तुम्ही तो कॅरी करू शकता. ग्रेट. ॲज अ लॅपटॉप बॅग म्हणून सुद्धा तुम्हाला ही वापरायला काहीच हरकत नाही जर तुम्हाला अशा पद्धतीचे पॅटर्न्स आवडत असतील तर. आणि हां, जसं मी तुम्हाला म्हटलं की बऱ्यापैकी वॉटर रेझिस्टन्स तरी ॲटलिस्ट मटेरियल असायला हवं, तर हे त्याच पद्धतीचं मटेरियल आहे. याचे जे मटेरियल डिटेल्स वगैरे आहे प्रत्येक पर्सचे वगैरे तुम्हाला स्क्रीनवर मी इथे मेन्शन करून देईल प्राइस सकट. सो याचं सुद्धा जे लाइनिंग आहे ते खूप चांगल्या प्रकारचं लाइनिंग वापरलं गेलेलं आहे. स्टिचिंग क्वालिटी बऱ्यापैकी चांगली आहे. आपण प्राइस पॉइंटच्या दृष्टीने जर बघितलं तर अर्थातच ह्या पर्स नक्कीच तुम्हाला आवडतील, परवडतील अशा पद्धतीचे या पर्सेस मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवते आहे. सो तुम्ही या डेफिनेटली ट्राय करू शकता. सो बघा, तुम्हाला ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान बरंचसं सामान जे आहे ते कॅरी करावं लागतं. तुमची वॉटर बॉटल असेल, तुमचं सनस्क्रीन, तुमच्या काही बेसिक गोष्टी. सो बऱ्यापैकी यामध्ये स्पेस मिळत असल्यामुळे तुम्ही यामध्ये त्या कॅरी करू शकता. सो ही पर्स मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी रिकमेंड करेन.
सो तुम्हाला जर ही आवडत असेल तर नक्की एकदा ट्राय करा. यानंतरची पुढची पर्स जी आहे ती तुम्हाला रेकमेंड करेल फंक्शन्सच्या दरम्यान वापरण्यासाठी. म्हणजे फंक्शन्सच्या वेळेस तुम्ही थोडेसे हेवी ड्रेसेस वापरत असतात, साडीज वगैरे कॅरी करत असतात, तर अशा वेळेस तुम्ही ही पर्स कॅरी करू शकता. सो अशा ग्रे कलरमध्ये ही मी निवडलेली आहे, कारण अर्थातच मी काही अशा वर्सेटाईल कलर्स चॉईस करत असते जे तुमच्या बऱ्यापैकी ड्रेसेसवर, पॅटर्न्सवर, कलर्सवर तुम्हाला मॅच करता येऊ शकतात. सो असाच एक कलर जो आहे तो मी निवडलेला आहे, ग्रे कलर. सो लुला बे म्हणून हा एक ब्रँड आहे ज्याची ही पर्स आहे. सो ही एक अशा पद्धतीने तुम्ही हँड पर्स म्हणून सुद्धा वापरू शकतात किंवा ॲज अ स्लिंग म्हणून सुद्धा तुम्ही याला कॅरी करू शकतात. तर ज्या पद्धतीने फंक्शनमध्ये आपण काही बेसिक आयटम्स, तुमचा मोबाईल, काही पैसे, कार्ड्स, त्याशिवाय थोडेसे मेकअप ॲक्सेसरीज कॅरी करत असतात, तितकी स्पेस तुम्हाला यामध्ये मिळून जाते. सो अशा पद्धतीची ही पर्स आहे. यामध्ये एक स्लिंग बेल्ट सुद्धा तुम्हाला मिळतो. ओके, आतला कचरा आता मी तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे एक्झॅक्ट आवाज होईल. आतला कचरा यातला मी तुम्हाला काढून दाखवते, म्हणजे स्पेस जी आहे तुम्हाला प्रॉपर लक्षात येईल. ओके, सो आता ही आपण रिकामी करून घेतलेली आहेत आणि तुम्ही आता यातली जी स्पेस आहे ती बघू शकता. एक मिडल चेन पॉकेट मिळतं तुम्हाला यामध्ये. ओके, आणि त्याशिवाय एक कॉमन पॉकेट मिळतंय अशा पद्धतीने. लाइनिंगची क्वालिटी अगेन याची खरंच खूप छान आहे. स्टिचिंग चांगल्या प्रकारे केली गेलेली आहे. सहज याची स्टिचिंग जी आहे ती निघणार नाही. मटेरियलची क्वालिटी जी आहे ती सुद्धा चांगली वापरली गेलेली आहे आणि ती तितकीच स्टायलिश सुद्धा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला याचं लॉक मिळतं. ओके, सो अशा पद्धतीची जी पर्स आहे तुम्ही तुमच्या कोणत्याही छोट्या मोठ्या फंक्शन्स मध्ये वापरू शकतात. लग्नाच्या वेळेस किंवा कुठल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमांच्या वेळेस तुम्ही कॅरी करू शकता. आता यानंतर आपण बघणार आहोत अशी पर्स जी तुम्ही पार्टीज मध्ये, थोड्या हेवी फंक्शन्स मध्ये वापरू शकता. सो ही जी पर्स आहे ती मी पार्टी, थोडे हेवी फंक्शन साठी निवडलेली आहे, कारण याचा कलर, याचा पॅटर्न ओपन केल्यावर तुम्हाला लक्षात येईलच. कोणी म्हणणार नाही अंडर 500च्या बजेटमध्ये तुम्हाला ही पर्स मिळते. याची पॅटर्न डिझायनिंग बघा एकदा, किती स्टायलिश वाटते आहे. आणि त्यासोबतच हे गोल्डन जे तुम्हाला मिळतं इथे पॅटर्न डिझाईन, हे मेटल आहे, सिक्युअर आहे अगदीच, आणि याचे हँडल्स मॅच करणारे आहे की नाही, पार्टी वेअर. सो आपण आता याला ओपन करून बघूया. एक सिंगल झिपर मिळतं, स्लिंग बेल्ट सुद्धा आहे. ओके, क्वाईट स्पेशियस. तुमचा मोबाईल, तुमच्या बऱ्यापैकी मेकअप ॲक्सेसरीज, तुमचा सनग्लासेस और गॉगल जे काही आहे बऱ्यापैकी तुम्ही यामध्ये ठेवू शकतात. पैसे कॅरी करू शकतात. एक मिडल झिपर दिलेला आहे, त्यामध्ये स्पेस सुद्धा बऱ्यापैकी आहे आणि छान कॉम्पॅक्ट आणि बऱ्यापैकी स्पेस असणारी ही स्टायलिश पर्स आहे जी तुम्ही पार्टीजमध्ये, फंक्शन्समध्ये कॅरी करू शकता. आहे ना प्रिटी? मटेरियल अगेन खूप सुंदर आहे, कलर तितकाच प्रिटी आहे आणि तुम्ही प्राइस पॉइंटच्या अकॉर्डिंग जर बघितली तर अर्थातच ही पर्स अगदीच प्लस पॉइंट आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर केल्या या सुंदर सुंदर पर्स ज्या तुम्ही ऑफिस, पार्टी, फंक्शन, ट्रॅव्हलिंग दरम्यान वापरू शकतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लव्ह यू, टेक केअर अँड बाय बाय. सी यू सून.